उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन, वरळीत 4 मजली प्रशस्त परिवहन भवन होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरनं महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितच लढवल्या जाणार. महसूल मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट. मुंबई पोलिसांकडनं 5836 वाहनांची तपासणी. मुंबई शहरात 260 ठिकाणी शोध मोहीम. एका 4 चाकीवाल्याला पुणेरी काकूंनी दाखवला हिसका. अर्ध्या रस्त्यात आलेली 4 चाकी नियम मोडल्यानं पुन्हा परत पाठवली. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये होणार. 9 मार्चला रामकृष्ण मोरे सभागृहात मेळावा होणार. राज्यभरातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. दिल्लीमधल्या 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना 31 मार्च नंतर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांची घोषणा. पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. यशराज माने असं मृत तरुणाचं नाव. नंदुरबारमध्ये 13 वर्षीय मुलीची आत्महत्या. सुलतानपूरच्या शासकीय आश्रमशाळेतली घटना. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी घटनास्थळी. जालन्यामध्ये प्रशांत कोरटकरांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडनं गुन्हा दाखल. कोरटकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान. तेलंगणामध्ये बोगद्यात अडकलेले 4 जण सापडले. मंत्री कृष्णा राव यांनी दिली महत्वाची माहिती. 11 यंत्रणांचे अधिकारी बचाव कार्यात सहभागी. अकोल्यात 11वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. महाकुंभमेळ्यामध्ये चर्चेत आलेल्या IIT बाबाला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डोंबिवलीतल्या खंबारपाडा इथं पालिकेची कारवाई. उद्यानासाठी राखीव जागेवर अनधिकृत बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल. संगमनेरमध्ये सराफा दुकानावर दरोडा टाकणाऱ्यांवर मोक्का. गावठी कट्टा घेऊन दुकानातील 52 लाखांचं सोनं चोरीला. आरोपींना पारनेरच्या जंगलातनं अटक. आणि नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत. मेघराज बेकरीची गावगुंडांकडनं तोडफोड. हातात कोयते आणि तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.